आज आपले गणपती बाप्पा आपल्या घरी येत आहे, पण आपलं काय मंडळाचं नियोजन अजून काय झालेलं नाही। मग काय दुपारच्या पारी सगळ्यांनी घेतले खोरेन गेलो फाट्यावरती। आता फाट्यावर गेल्यावर बघितलं तर बरी सारी पब्लिक जमलेली होती आपल्या मंडळाची। डायरेक्ट ट्रॅक्टर बेक्टर लावून एकदम मस्त पैकी ना मुरम टाकलेला होता आणि मुरम बिरम सपाट करायचं काम चाललेलं होतं। मग मी आणि सूरज भाऊनी खोर घेतलं आणि इकडे आपल्या शेडच्या मागले ना जे गावात वगैरे होतं ना ते इचुकाट्याचं काढून टाकलं मस्त पैकी एकदम क्लीन आणि चकाचक। कसं इकडे रात्रीची सगळी मंडळाची माणसं आहेत आरती घेण्यासाठी, पण अचानक एखादा पाहुणा निघून आहे त्यासाठी सगळी साफसफाई चालू आहे आपली। आता मागाच्या पर्यंत तर फक्त एकच ट्रॅक्टर होता, पण आता मंडळ लय जागृत झाले। डायरेक्ट 2 ट्रॅक्टर घेऊन आले, एकाने किनी एकाने रोटा। आता आपली गणपती बाप्पा ज्या शेड मध्ये स्थानापन्न नव्हते ना त्या शेडचं कुलूप आहे ना त्याची चावी हरवली होती। मग काय मजबूरन कुलूप तोडायला लागलं। इकडे गणपतीची शेड पे ना आपल्या मागाशी पिकअप पलटी व्हायला लागली होती। आपल्या नाही तो आपण मोक्याचा फायदा उचलू मस्तपैकी कोबी घेतले काढून घरच्या कालवनाला। आपल्या मंडळाचं कसं आहे माहिती का, 8 दिवस आधी तयारी नाही जमती, पण एक दुपारभर जर आले ना आका सोपडा सापन अख्खा चकाचक करून एकदम मस्तपैकी गणपती बाप्पाला बसू दे। आता आपलं साफसफाईचं काम तर आवरतच आलेलं होतं। म्हटलं आता गणपती बाप्पाला बसण्यासाठी सोय करायला लागती। मग काय घरी आलो कुणाला घेऊन आणि मस्तपैकी एक टेबल घेऊन गेलो आपल्या फाट्यावरती। आता इकडे शेड मध्ये एक वजन काटा ठेवला होता। मग काय सगळ्यांनी वजन बिजन करून पाहिले एकदम ओके मध्ये। आता बाकी सगळं तर आवरलंच होतं, पण आपलं डेकोरेशनचं काम राहिलं होतं। मग सूरज भाऊंनी आपण पुढाकार घेतला आणि सूरज भाऊंनी पुढाकार घेतला मग डेकोरेशन काय मागे नसतंय राहत। आता तुम्ही बघू शकता कसं एकदम मस्तपैकी डेकोरेशन वगैरे झालेलं आहे। आता पोरं एवढं दुपारभरापासून एवढे जीव लावून काम करताय म्हटलं त्यांना खायला प्यायला नको काही। मग आपल्या कुणाला गावात पाठवलं, त्यांना म्हटलं हे मंडळाच्या खात्यावर खाऊ टिपून ये।